हे नागपूर केंद्र आहे. 11:57 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूरच्या ऐतिहासिक कल्याणेश्वर मंदिराच्या 72.49 कोटी रुपयांच्या सुधारित विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीनं मंजुरी दिली आहे. मंदिर परिसरात हेमाडपंथी स्थापत्य शैलीनुसार सुशोभीकरण, सभामंडप, वेधशाळा, योगशाळा, भाविकांसाठी सुविधा आणि पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासोबतच औंढा नागनाथ मंदिराच्या 193 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यालाही मंजुरी देण्यात आली आहे. दिल्लीतील जंतर मंतरवरील जेनझी आंदोलनामुळे जनतेतील सत्तेविरोधात बोलण्याची भीती दूर झाली असून सत्ताधाऱ्यांना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास भाग पाडलं, असा दावा ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या अध्यक्ष नेहा बोरा यांनी केला. नागपुरात रेझिस्टन्स सब याद रखा जाएगा या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. बेरोजगारी वाढत असून श्रीमंत गरीब दरी रुंदावत असल्याचा आरोप करत युवकांना सत्तेविरोधात बोलण्याचं धाडस दिल्याचं त्या म्हणाल्या. नेपाळ आणि तिबेटमध्ये आलेल्या विनाशकारी महापुराच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं तिथं अडकलेल्या आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोठं बचाव अभियान सुरू केलंय. नेपाळमध्ये संपर्क न होऊ शकलेल्या 290 भारतीय नागरिकांचा शोध घेण्यासाठी 24 तास कार्यरत असणारा विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे. नाशिक शहरात आजपासून त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे कुंभभक्ती संगमाला प्रारंभ होतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार आहे. या सोहळ्यात 3 दिवस विविध आध्यात्मिक कार्यक्रम सादर केले जाणार असून कीर्तन, भजन, भक्ती संमेलन आणि विविध भक्ती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. आज श्रावण पौर्णिमा म्हणजेच भावंडांच्या निस्सीम प्रेमांचा, विश्वासाचा आणि आपुलकीचा सण रक्षाबंधन. रक्षाबंधन केवळ मनगटावर रेशीम धागा बांधणं नव्हे, तर 2 मनांना जोडणारं एक अखंड विश्वासाचं बंधन आहे. बहीण भावाच्या दीर्घायुष्याची आणि यशाची प्रार्थना करते, तर भाऊ तिच्या सुरक्षेची आणि पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची ग्वाही देतो. बहीण भावाचं पवित्र नातं जपणारा राखी पौर्णिमेचा सण देशभर साजरा होतो आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रक्षाबंधननिमित्त विदेशातील सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहे. राखीचा पवित्र धागा केवळ भाऊ बहिणींपुरता मर्यादित नसून समाजातील आपुलकी, आदर, विश्वास आणि परस्पर सहकार्याचं प्रतीक असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय. या पावन प्रसंगी कुटुंबातील आणि समाजातील परस्पर बंध अधिक मजबूत करत विकसित भारताच्या ध्येयाकडे एकत्र पुढे जाण्याचं आवाहन त्यांनी केलंय. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.